विरारच्या इमारत दुर्घटनेमध्ये 36 तास उलटल्याच्या नंतर सुद्धा एनडीआरएफ टीमचं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे हे सुरू आहे। आपण टॉप अँगलच्या दृश्यामधून बघू शकता की ही समोरचीच इमारत आहे, रमाबाई अपार्टमेंट। 26 ऑगस्टच्या रात्री 11:15च्या सुमारामध्ये ही इमारतीचा पाठीमागला भाग जो कोसळलेला होता आणि यामध्ये 25 ते 30 रहिवासी जे हे आहेत या मलब्याखाली दबलेले होते। आतापर्यंत 24 जणांना रेस्क्यू करून या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्यापैकी 9 जण सुखरूप आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, तर 15 जणांचे मृतदेह एनडीआरएफच्या टीमला मिळालेले आहेत। सध्या आणखी जे याच इमारतीच्या टेरेसवरती 2 जे बेपत्ता आहेत त्यांचा ते असण्याची शक्यता सुद्धा एनडीआरएफ टीमला वर्तवल्या जात आहे। त्यामुळे ही जे शर्थीचे प्रयत्न जे आहेत हे या ठिकाणी सुरू आहेत। आपण बघू शकता की पाऊस सुद्धा अधूनमधून या ठिकाणी पडत आहे, त्यामुळे या रेस्क्यू ऑपरेशनला अडथळा होत असताना सुद्धा पाहायला मिळत आहे। या इमारतीच्या आजूबाजूचं जर टॉप अँगलचं दृश्य जर बघितलं तर पूर्ण चाळीचं साम्राज्य आहे। आजूबाजूला ज्याही 4 मजली 5 मजली 7 मजली इमारती उभ्या आहेत त्या सर्व अनधिकृतपणे इमारती या ठिकाणच्या भूमाफियांनी उभारलेल्या आहेत। या ठिकाणचे रहिवासी जे आहेत हे अतिशय दाटीवाटीच्या या परिसरामध्ये राहत आहेत। आज एका 10 ते 12 वर्षापूर्वीची इमारत ही अचानक पत्त्यासारखी कोसळली आणि काही क्षणामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कुटुंबांचं होत्याचं नव्हतं झालं। आता या इमारतीच्या बाबतीत जो हादसा घडलेला आहे त्या असाच हादसा या परिसरातल्या अन्य इमारतीसोबत सुद्धा घडू शकतो। यासाठी महापालिका प्रशासन नेमके आता काय पावलं उचलतं हेही पाहणं तेवढंच महत्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।